आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपूरमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील 2 नराधमांना 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। ईश्वरपूरमधील एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला विवस्त्र अवस्थेत सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 16 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। इयत्ता 8वीत शिकणाऱ्या या पीडित मुलीला 2 नराधमांनी फूस लावून ईश्वरपूर वाळवा रोडवरील प्रकाश हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या एका निर्जन शेतात नेले। तेथे तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले। संतापजनक बाब म्हणजे अत्याचारानंतर नराधमांनी तिला बेदम मारहाण केली आणि विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला। अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत ती पीडित मुलगी तब्बल 3 किलोमीटरपर्यंत अंधारात चालत घरी पोहोचली। तिची ही अवस्था पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला। या घटनेची माहिती मिळताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ ईश्वरपूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी घटनास्थळी दारूची बाटली, 2 पाण्याचे बॉटल व कुरकुरेचे पाकिट पडल्याचे दिसून आले। ही जागा वाळवा गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस असल्याने इकडे कोणी फिरकू शकत नव्हते। पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या। आज या आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते। सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना अधिक तपासासाठी 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अशा गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस वेगाने पुरावे गोळा करत असून या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।